देवा तुझी दुनिया आसी रे कसी, न्यार न्यार घडत या भर दिवसी। कालिया तेरा क्या होगा। टीईटीचा उद्याचा पेपर फुटला, टीईटीचा उद्याचा पेपर रद्द। ज्यांच्याकडे हॉल तिकीट आले होते, मर्यादक अभ्यास केला होता, अनेकांनी यूट्यूबला शिकवलं होतं, त्या सर्व शिकवणाऱ्यांचं, अभ्यास करणाऱ्यांच्या स्वप्नाची राख रांगोळी। पण महाराष्ट्र प्रशासनाला, महाराष्ट्र सरकारला माहीत आहे स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे पोरं शंड आहेत, हे त्यांनी पहिल्यांदा समजून घेतले। म्हणून महाराष्ट्रातली कुठली स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या पोरांनी, पोराच्या बापांनी, त्याला मदत करणाऱ्या शिक्षकांना विनंती आहे, संविधानिक मार्गाने रस्त्यावर आल्याशिवाय आपला आवाज काचातल्या बसलेल्या लोकांपर्यंत पोहोचायचा असेल तर रस्त्यावरल्या आवाजात आवाज लागतो। म्हणून विनंती आहे, एमपीएससीचा गटकचा पूर्व पेपर ऑनलाईन शासन घेणार आहे। एमपीएससी मंडळ त्यावर ठाम आहे, कारण त्यांना माहीत आहे पोरग केसेसला भेटय, पोरग रस्त्यावर यायला भेटय, पोरग आंदोलन करायला भेटय, त्यांना माहीत आहे। आणि काल आपल्या महाराष्ट्राचे सन्माननीय मंत्री महोदय म्हणतात, शिक्षकाने वर्गात केवळ शिकवावं, शिक्षकाने विद्यार्थ्यांना भडकू नाही, तुम्ही आम्हाला शिकवावं एवढे तुम्ही शहाणे नाहीत। आम्ही आमच्या पोरांना काय शिकवायचं, काय झक मारायची तेवढी अक्कल आमची आम्हाला आहे। आणि एवढं पहिली गोष्ट आम्ही तुम्हाला म्हणतो की शासन चालवण्याची लायकी तुमची नाही, वाटलं तर मग खुर्च्या आमच्या हातात द्या एकदा पा तुम्हाला बी, आणि जे असे कुटाणे करतात त्यांना बी सरळ नाही केलं तर मग म्हणता येईल खऱ्या अर्थानं की युवकांच्या हातात कोणती ताकद आहे। अरे परदेशामध्ये तरुण लोक सरकार चालवतात, म्हाताऱ्या लोकांना पेन्शन देतात, इथं साले हरामखोर म्हातारे सरकार चालवतात आणि तरुणांच्या डोक्यांना टेन्शन देतात। गोरगरीब पोरगा आहे, कष्टकरी बाप आहे, शेतकरी बाप आहे, 1-2 हजार रुपये फीस घेता आणि त्याची पेपर फोडतात। ती पेपर घेण्याची लायकी तुमची बरोबर नसेल तर तुमच्या विरोधात बोलल्याच्या नंतर तुम्ही अकाउंट उडवता, तुम्ही अर्बन नक्षली ठरवता। हा कोणता कायदा, ही कोणती लोकशाही, हा पहिला प्रश्न आहे। म्हणून महाराष्ट्रातल्या मायबापांना, तयारी करणाऱ्या पोरांना विनंती करतो, आपल्याला खऱ्या अर्थानं ज्या ज्या ठिकाणी आपल्या न्यायावर, आपल्या हक्कावर गदा येईल त्या ठिकाणी आपल्याला रस्त्यावर यावं लागेल। न्यायावर अधिकार के लढाई में निमंत्रण भेजे नहीं जाते, जिसका जमीर जिंदा होता है वह खुद ब खुद चले आते हैं। या अगोदर तलाठी भरतीचा पेपर फोडला, आपण त्याचं आंदोलन केलं 16 जानेवारी 2024ला। त्याच वेळेस आपल्या घरामध्ये 30 लाखाची चोरी झाली होती आणि त्याच वेळेस सरकारमधला एक मंत्री म्हणतो पेपर फुटीचे पुरावे द्या। अरे बाबा, सीसीटीव्ही तुमचा आहे, डीव्हीआर तुमचा आहे, अभ्यास आम्ही करायचा आहे, फॉर्म आम्ही भरायचा आहे, 1-2 वर्ष झक मारायची आणि त्यानंतर पुरावे आम्ही द्यायचे। तर मग 5 वर्ष सत्तेत येऊन केवळ तुम्ही आमच्या उरावर बसण्यासाठी येता का? पेपर फुटतो कसा? उद्याच्या 52 वर्षापर्यंत टीईटी कंपल्सरी करण्याची गरजच काय? त्या शिक्षकाच्या मागे 1000 कामा लावले आणि त्यानंतर त्यांना स्वतःचा अभ्यास करायचा का लेकराला शिकवण्यासाठी अभ्यास करायचा? त्यांना बीएलओचे कामं करायचे, त्यांनी जन्मलेले मोजायचे, मेलेले मोजायचे, गावात पळून आलेले मोजायचे, पळून गेलेले मोजायचे, है ना? त्याने तांदळाचे दाणे मोजायचे, गावातल्या नेत्याचं ऐकायचं का? त्यांनी स्वतःचा अभ्यास करून पास नाही झालं तर प्रमोशन रद्द होणार आहे याचं टेन्शन त्याने घ्यायचं। माग उष्माघातामुळे किती शिक्षक मेले त्यावर तुम्ही एकही ब्र शब्द काढला नाही, तेव्हा तुमची जीभ झडली होती। अरे महाराष्ट्रातल्या गोरगरीब पोराचा थोडा विचार करा। हे युवकांचं जर माथं भडकलं तर तुम्हाला हे सहन होणार नाहीये। म्हणून मायबाप सरकारला विनंती आहे, लेकरांच्या भविष्याला घोडे लावण्याचं काम करू नका। तुमच्या विरोधात शेतकरी आहे, तुमच्या विरोधात इतर पक्षातले ते सोडून द्या, कार्यकर्ते नेते त्यांच्याशी आम्हाला घेणं देणं नाही, पण तुमच्या विरोधात प्रत्येकच माणूस आहे। आणि आता जर तरुणही तुमच्या विरोधात आला तर हे मात्र तुम्हाला सहन होणार नाही। म्हणून टीईटी पेपर फुटीबद्दल तुम्ही पेपरवर डायलॉग आणला, पेपर फुटीचा कायदा आम्ही कडक केलाय, 10 वर्ष त्याच्यावर कारावास आहे। मग याच्या अगोदर किती लोक पकडलेत, किती जणांवर तो कारावास लागू केलाय, किती जण गुन्हेगार आहेत हे पहा। कायदे कडक करा, पेपर फोडणाऱ्यावर जन्मठेपेचा गुन्हा नोंद करा। पेपर फोडणारा क्लास क्षेत्रातला असेल तर त्याला पुन्हा क्लास चालवण्याचा अधिकार देऊ नका। पेपर फोडणारा तयारी करणारा असेल तर त्याचे डॉक्युमेंट सील करून डबल त्याला कुठली स्पर्धा परीक्षा देता आली ना पाहिजे। इव्हन स्पर्धा परीक्षेच्या सेंटरच्या 10 किलोमीटर एरियामध्ये तो भाडं खाऊ फिरकला देखील ना पाहिजे। असे कडक कायदे करा का?